तो बघा कडक सर्व्या भाईचा डायलॉग आजची बडी कॅच. सर्व्या भावाने गॅरंटी दिलेली इथं चिंबोरा लागल म्हणून. कशी सगळा सुका ठाक होता इथं. पाणी बघा किती झालं आणि बघा काढलाय चिंबोरा मस्त की भावाने कडक एकदम साईज. काम फिट झालंय. तर मागाशी इथं मस्त मोठा ढेंग्या भेटलेला आपल्याला आणि यावेळेला मस्त की मोठी साईजची एक कुर्ली आले. बघताय कुर्लीची साईज बघा कसली मोठी आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एक आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो आज आलो तर आपण खाडीमध्ये भर उन्हाचे चिंबोऱ्यांना वाजलेत दुपारचे 2:30 वाजलेत आणि सोबत आहे आपल्या आशिष भाऊस. आशिष लागलाय पगोळ्या टाकायला. तर बघूया किती भेटतात उन्हाचे चिंबोरे आपल्याला. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओचा आनंद घेत राहा. त्या दिवशी मस्त की व्हिडिओ आपण बनवली चिंबोऱ्यांची, चांगला प्रतिसाद दिलात म्हणून आज पण आलो आपण चिंबोऱ्यांना. तर बघा व्हिडिओ कशी वाटली ते नक्की सांगा. व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन व्हिडिओ बघायला भेटतील. तर मित्रांनो पगोले का आपण जास्त ना आणल्यात, फक्त 28 पगोले आणल्यात. 28 पगोल्यांमध्ये आपल्याला किती चिंबोरी भेटतात बघूया. त्या दिवशी बघितलं तर आपण 22 पगोले आणलेले. आपण 22 पगोल्यांमध्ये आपला मस्त काम फिट झाला. तिघांना पण जेवणाची चिंबोरी भेटली. तर आज बघूया आपल्याला किती चिंबोरी भेटतात. पगोल्या टाकायची सुरुवात केली आहे आशिषने. तर पगोल्या काय टाकताना आपण दाखवत नाही, डायरेक्ट चिंबोरी उकवायला जाऊ ना तेव्हाच दाखवू. पगोल्या या साईडला आहेत आपल्या पिशवीमध्ये, कारण व्हिडिओ आपली मोठी नको व्हायला म्हणून आपण पगोल्या काय टाकताना व्हिडिओ बनवायचो नाही, डायरेक्ट पगोल्या उकवतानाच हे करू. तर आता आम्ही या पगोल्या पटापट टाकून घेतो. डायरेक्ट आपण 15 ते 20 मिनिटांनी भेटू. तर मित्रांनो एक 20 ते 25 मिनटं झाले आणि आपण आलो आता पगोल्या उकवायला. तर बारक्याच साईजचा लागला आपल्याला बोनीला. तर चला अशा प्रकारे आपली पहिली भवानी झाले आणि बघितलं तर अख्खा पण आणला नाही आपण. आणि तो बघा एक पाडला मागाशी भेटलेला आम्हाला. हा तर अख्खा नाही आणलाय, प्रॉब्लेम झाला जरासा. अख्खा ठेवलाय उगरीवरती आणि आपण आहेत जरा बाजूला इकडे. बारक्या साईजचा भेटलाय. तर बोनी आहे आपण घेऊया ही. तर बघितलं तर आताच येईल आलेले आहे. मोठ्या चिंबोऱ्यांची अपेक्षा मित्रांनो आज कमीच असेल, कारण 2 दिवस भाई सर्व्या भाई येत होता खाडीत. तर भाऊ बोलला 2 दिवस मी आलो होतो, चिंबोरी भेटतात पण कमी आहेत. तर चला जाऊन बघूया, आपल्या नशिबात जी आहेत ती भेटतील आपल्याला. तर दुसरी पगोलेला आपल्याला काय नाही भेटला, रिकामी गेली. तर एवढा कडाक्याचा ऊन आहे गाईस, पण खाडीमध्ये जास्त काय ऊन लागत नाही. झाडं वगैरे आहेत आणि वारा पण मस्त येते. आणि यावर्षी बघितलं तर भरपूर ऊन कडक आहे. तर बघू शकता मस्त खेळायला. एक नांगावाला का काय. तर मीडियम साईजची भेटतात. ठीक आहे चला, मीडियम ते मीडियम. नंतर पुढे जसा जसा पाणी भरेल तसा मोठा चिंबोरा येण्याची अपेक्षा आहे. बघू चला. आणि आता भांग पण आहे. आता त्या दिवशी तुम्हाला दाखवली मोठी मोठी चिंबोरी. आता बघूया किती भेटतात आपल्याला. बघा पुन्हा एकदा बारक्या साईजचा झालाय. भावी पिढी आले. तर अशी बारकी लागली तर ठीक आहे, पण पटापट चिंबोरी लागली तर जरा हाऊस वाटते. नाही तर आपल्या 5-5, 6-6 पगोल्या जरा फुकट गेल्या, चिंबोरा ना आला तर जरा मूड ऑफ होते. तर चला
मस्त की वारा बिरा आहे. बघितलं तर माझ्या साईडला भरपूर झाडं वगैरे आहेत. तर बघितलं तर या साईडला ऋषी भाई आला होता माझ्यासोबत. भावाने इथं मस्त चिंबोरी भाजली होती. यानं आगमाशाही जाम फोडलेलं. त्याच लोकेशनवर आलोत आपण बऱ्याच दिवसांनी. आहे काय नाही काय तरी एक पगोली आपली फुकट गेली. दोन. तर मित्रांनो 2 पगोल्या फुकट गेल्या. तो बघा पुन्हा एकदा काढलाय भावानी. तर आशिष भाऊ गेला तिकडे जालकाठीमध्ये. बघूया काय घेऊन येते. काय लागलं त्या पिसकी आले काय. तर आता या पगोलीला आपल्याला मस्त पिशवी लागलेली घाणीची होती. तर चला हाय काय पगोली गुतली का काय. तर भेटला आपल्याला पुन्हा एकदा मीडियम साईजचाच आहे. काय आला काय कशाला गुतलेली पगोली एवढी. बघता आपल्याला एक कुर्ली भेटले. तर आज चिंबोरे बारकीच साईजचे जास्त करून. तर बघितलं तर भरतीचा पाणी काय एवढा जोरात येत नाही. आता भांग चालू आहे त्याच्यामुळे. भेटला तो बघ. तर आज मीडियम साईजची जाम चिंबोरी आहेत. त्या दिवशी बघितलात तर गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्हाला सगळी मोठी चिंबोरी दाखवली. तर आज सगळी बारकी चिंबोरी आहेत. तर सर्व भाईने काल मोठी मोठी होती ती नेली. सगळी बारकी ठेवली आपल्याला. भावी पिढी न्यावं तुम्ही दोघा. तर आपल्याला चिंबोरा भेटलाय आणि घाण पण जाम आहे. या घाणीमध्ये आपल्याला चिंबोरा भेटला बघा. तो बघा क्या काशिश. तर हा बऱ्या साईजचा आहे जरा. तो बघा कडक. या साईडला काय दुखतं या खफीत. मस्त. आता या दोन वेळेला मस्त आले चिंबोरी. मगाच्या पगोलेला आणि आता जरा ही मोठ्या साईजचे. आणि आता यावेळी आपल्याला आले कुर्ली मस्त की. तो बघा पुन्हा काढलाय. हाय काय
तर बघताय आपल्या भरपूर पगोल्यांना चिंबोरी पाटापट येतात, पण बारक्या साईजच्या आहेत. मोठ्या साईजच्या चिंबोरी आपल्याला अजिबात नाही लागत. 2 लागलीत मस्त की बऱ्यापैकी आहेत ती. अर्धा आका जरा भरला आहे मस्त की, अर्धा आका भरला. अजून एक 7-8 तरी चिंबोरी बसतील आख्यामध्ये. तसं बोला तर आखा पण आपला भरपूर मोठाच आहे. तो बघा कडक सर्व भाईचा डायलॉग, आजची बडी कॅच. मस्त की मोठा चिंबोरा आलाय, खतरनाक एकदम. काम फिट एकदम झालाय, कडक एकदम. जवळच पगोली टाकली होती इथे, मस्त काम फिट झाला. ही साईज पाहिजे होती आपल्याला. तर त्या दिवशी बघितलं तर आपण भरपूर मोठ्या साईजचे चिंबोरे दाखवले होते तुम्हाला अशी. तर आज एकच आला एवढा मोठा चिंबोरा. तर बघता आशिष भाईला एक पुन्हा एकदा लागलाय. तो बघा कडक एकदम, एक नंबर काम फिट. चुंब्याचा घास. हां, चुंब्याचा घास होता वाटतं. तर कधी लावलं होतं ते पण नाही माहिती, कोमलने घास. पण काम फिट झाला आहे. इकडे बघितलं तर मागाशी तो आला होता मोठा, आणि हा एक आहे कडक एकदम. आणि चुंब्यावर चिंबोरा जाम लागते. तर बघता आशिष भावने इथं गॅरंटी दिली चिंबोरा लागेल. मच्छर बघा किती आहे, नाही काय हाय काय न्याला घास. शपथ जा, कसला घास होता? ठिकऱ्या उडवल्या असेल त्याच्या. तर बघूया आता काय आपल्याला भेटते. पगोली बुडीसली हलते. तो बघा बारक्या साईजचा आलाय पुन्हा. एकदम बारीक पण नाही, मीडियम साईज आहे. तो बघा पुन्हा एकदा 2 काय बारक्या साईजचे पण नाही बघा, 2 आले ते एकाच वेळेला आपल्याला. काय करायचं? घे चल, बारकी तर बारकी सध्या भेटली, नंतर जास्त तर सोडून देऊया ना. तर बघा लावूर आहेत बाबा चावाची. ही डेंजर आहे, तर राडं करताना काय केलं राड. तर पहिली पालवणी घेऊन आलो आहे. मस्त चिंबोरी भेटलीत, काम फिट झाला. आखा मस्त भरगच्च भरला आहे. आणि अर्धी या आखीमध्ये आहेत बारकी बारकी. आणि या साईडला सर्व्या भाई 2 दिवस खाडीत त्यांनी धुमाकूळ केली होती. सर्व्या भाई किती भेटली चिंबोरी सांग जरा? जाम भेटली. आणि मोबाईल पण घेतले भावाने चिंबोऱ्यांच्या जीवावर. सर्व कितीला मोबाईल घेतलास? 22,000चा मोबाईल घेतला भावाने. मेहनत आहे रोज याचा खाडीत भाऊस. आणि मस्त की त्याने विवोचा मोबाईल घेतला आहे. पहिली पालवणी घेतली. आणि आता तिकडच्या एक 7-8 पगोले आपण काढल्यात, त्या आणल्यात उघडीवरती टाकायला. तर बघूया आता किती चिंबोरी भेटतात पट्टापट. मोबाईल त्याला घेत होतं, पण घेईन तर स्वतःच्या जीवा. बघा डेअरिंग वाच आहे माणूस, पण घेतला त्याने मोबाईल. घेतला तसा त्याचा बजेट होता 40,000पर्यंत, पण त्याने 22,000चा घेतला. चिंबोरी पटापट बांधून घेतून आणि त्या आहेत त्या 3 पगोल्या उघडीवरती टाकून घेते. तर मित्रांनो 10 ते 15 मिनटं झालेत चिंबोरी बांधलीत आपण, आणि चालत आपण दुसरी पालवणी करायला. सोबत आपल्या सर्व्या भाई. आज सर्व्या भाई का आज आलाय ना चिंबोऱ्यांना, पण तो सहज आपल्यासोबत आलाय फिरायला. आज सुट्टी आहे भावाला. तर बघूया दुसऱ्या पालवणीला आपल्याला किती भेटतात. तर बारका आलाय, जाऊ दे सोडून देऊ. काढला मागाशी त्याने इथं. काय रे आशिष? हा कडक येऊ दे. का आईला मस्त आहे रे. सर्व्या भावाने गॅरंटी दिलेली इथं चिंबोरा लागल म्हणून. कडक एकदम आलाय. हो बघा पुन्हा काढलाय मस्त मीडियम साईजचा. 2 एकदा 2 आलेत. एक काय पाडला काय आख्यात, एक आख्यामध्ये पाडला. व्हिडिओमध्ये दाखवता नाही आला.
बाई सर्व भाईच्या हातातून नाही जायचास. एक टायमाला बोलला तर माझ्या हातातून जाशील, पण सर्व भावाच्या हातातून नाही जायचास. मच्छर पण जाम आहे, त्याच्यात सर्व भाई आलाय हाफ चड्डी घालून. आकाशी सगळा सुका ठाक होता इथं, आणि आता पाणी बघा किती झालं. आणि बघा काढलाय चिंबोरा मस्त की भावाने, कडक एकदम साईज. काम फिट झालाय, मजबूत. कसलाय मजबूत ढेंग्या. दारू काय ठेवू? काढ, तेच बोलतो काढ. तर बघताय आपली एक पगोली फुकट गेली. बारका आहे तसा, फुकट नाही गेली बोलू शकत आपण. कुठे दाबला तो बघा, लपलाय. तर बघता आता मच्छर जामच आहे. या साईडला झालकाडी जास्त आहे, त्याच्यामुळं मच्छर जाम आहे. मस्त की आख्यामध्ये आपल्या 2 मोठी चिंबोरे आहेत आणि 2 बारकी चिंबोरे. 4 चिंबोरी भेटलीत दुसऱ्या पालवणीला. बघूया. तर ही एक पगोली आपली फुकट गेली. बघताय मच्छर सर्व भाई, पण मच्छरच हाकलते, जाम मच्छर आहे. तर बघताय सर्व भाईचा नेहमीचा अड्डा. काय बघूया आता भेटते काय. आय शपथ भेटलाय. ते बघा बारकी बारकी, नको आपल्याला बारकी, सोडून देऊया, नको बारकी चिंबोरी. तसं बोला तर आपण 7-8 तरी टाकले असतील नाही, अशीच एवढी चिंबोरी बारकी 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 8-9 तरी आपण बोलतो सोडून दिली. जाऊ दे, ही बारकी नको. सोबत या तुम्ही. काय बारकी चिंबोरी काय. मच्छरात बघून पलचू. अनुभव बघू शकता सर्व भाईच्या याच्यावरून. बघताय मागाशी इथं मस्त मोठा ढेंग्या भेटलेला आपल्याला, आता कुर्ली आली. आणि यावेळेला मस्त की मोठी साईजची एक कुर्ली आले. बघताय कुर्लीची साईज बघा कसली मोठी आहे, कडक एकदम. तर अशी पटापट चिंबोरी लागली पाहिजे मोठी. आणि याच ठिकाणी मस्त आपल्याला 2 चिंबोरी लागलीत. मागाशी एकदम मोठ्या साईजचा कुर्ला लागला आणि आता कुर्ली लागले. बघताय आशिष भावानीकडे पगोल्या पण काढायची सुरुवात केलेली आहे, कारण घरी जाता जाता होईल आपल्याला अंधार. त्याच्यामुळं पगोल्या पण काढून घेऊ. आणि मच्छर पण जाम बेकार आहे, शाप तोंड फोडलाय. त्याच्यात आणली नाही टोपी, विसरलो टोपी आणायला. आपला सर्व भाई आपला बघा, त्याच्यावरूनच तुम्हाला समजा असेल किती मच्छर आहे. आणि हा आपला भुयारी मार्ग, फेमस एकदम जागा. इथे आपल्याला चिंबोरी जाम लागायची पहिले. दाखव. तर बघा घास, ठिकऱ्या उडवल्या घासाच्या. सगळे कचरा आहे इथं, म्हणजे काट्या वगैरे आहेत झाडांच्या. मागच्या वेळेला आपल्याला इथे 2 चिंबोरे आले होते. आता बघूया काय. आता काय नाही, लाखारी काय नाही. रोज रोज काय आपलं बड्डे नसतं, आज काय भेटला नाही. अशी अजून किती पगोल्या असतील आपल्या? 2 ते 3 पगोल्या आहेत. बाकी आपल्या त्या साईडला म्हणजे उघडीजवळ आहेत. या आहेत अर्ध्या, त्या काढून घेतो 3 पगोल्या. आणि बाकी आपल्या उघडीजवळ, म्हणजे जास्त काय आपण पालवण्या घेतल्या नाही मित्रांनो. फक्त दुसरी पालवणी आपली चालू आहे. पहिल्या पालवणीला मस्त चिंबोरी भेटलीत, पण बारक्यासाची. दुसऱ्याला जरा भेटलीत मोठी. 2 पालवण्यामध्ये काम फिट होईल. पगोल्या पण भरपूर होत्या तशा बोलला तर. आपल्या 28 पगोल्या होत्या मित्रांनो. 28 पगोल्यात मस्त आपला काम फिट झालं आहे. लागोपाठ 3-4 आपल्या पगोल्या फुकट गेल्यात. अजून 2 पगोल्या आहेत. बघताय शेवटची पगोली असेल ना अशीची आपली. शेवटची म्हणजे या साईडची. तिकडे आपले एक पगोली आणि मस्तपैकी आपल्याला चिंबोरा लागला आहे. इथं पण मस्त आहे, मीडियम साईज. चला घेऊया ही पण. आणि हे उघडीवरती त्या 3 आणि किती असतील अजून टोटल पगोल्या?
तर अजून आपल्या 5-6 पगोल्या आहेत. मी त्या साईडला टाकल्या होत्या उघडेजवळ 3 आणि आशिष बोलते अजून 2-3 असतील बाजूला, म्हणजे 6-7 पगोल्या अजून पकडा. 28 पगोल्या आणल्या होत्या आपण. बाकी पगोल्या काढल्यात मस्त की. मच्छर आहे ठोक. तर बघू शकता एक अजून आपल्याला मीडियम साईजचा भेटलाय. बसल काय काय येईल वरती. तर पगोल्या काढल्यात आहेत आपल्या त्या 5-6 पगोल्या काढून घेऊ. वाजलेत आता संध्याकाळचे 6. कडक बोलतात जुडवा आलाय मीडियम साईजचा आहे पण कडक. चला 2 आलेत यावेळेला आणि आज आपल्याला 2 चिंबोरे जाम आलेत. बारके आलेत पण भले आलेत. तो बघ निघल बघतो. चल बाबा. अरे अरे इकडे राडा थांब एकान जातीन ती खाली भांडलाय नाही. थांब 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 घरी वास. तर बघताय करण अर्जुन आपल्याला आलंय यावेळेला आणि ते पण खेकाट करतात. तर अशी पटापट आली जुलीची चिंबोरी जुडवा तर काम 25 होते. आक्यामध्ये आपले भर मस्त. आका पण दुसऱ्या वेळी पण गजगजून भरलाय. चावला चावला हाय नाही परत. तर बघा घरी जाता जाता बारक्या चिंबोऱ्यांची खैराट आहे. बारकी म्हणजे एकदम बारकी नाही, मीडियम साईजची चिंबोरी आहे ती सगळी. तर बघा अख्ख्यामध्ये पुन्हा एक चिंबोरा ॲड झाला आपल्या. कडक काम फिट. तर बघूया आशिष भाऊ गेला आतमध्ये पगोली ओकवायला. आपण का आतमध्ये जात नाही. जर चिंबोरा असला तर ते घेऊन येईल. हाय काय. तर बघा हाय बॉललाय म्हणजे हाय आपल्याला एक अजून एक चिंबोरा भेटलाय. तर बोलला तर भांगामध्ये सुद्धा आपल्याला भरपूर चिंबोरे भेटले मित्रांनो. भले बारके आहेत पण कामच फिट झालंय. कसं आहे रोज कोण ना कोण येते. चिंबोरी मोठी तरी कधी व्हायची ती. त्याच्यामुळे आपल्याला आज बारकी चिंबोरी भेटलीत. तो बघा पुन्हा एकदा प्रत्येक पगोलीत चिंबोरा आहे. काय पगोली आपली फुकट जाय नाही. चिंबोरी जाम भेटल्याच. तर मित्रांनो पगोल्या काढून घेतल्यात आपण आणि मस्त की आशिष भाऊच बसला इकडं चिंबोरी बांधायला. आणि या साईडला आपल्या पगोल्या आहेत. त्या पगोल्यांचे घास सोडायचे आहेत. ते घास सोडतोय मी. बघितलं तर अजून भरतीचा पाणी चालूच आहे. जोर अजून येतोय. 6 वाजून गेलेत तरी. तर आता या पटापट मित्रांनो चिंबोरी आणि पगोल्या सोडून घेते आणि अशीच मस्त की चिंबोरी बांधून घेते. दाखवतो तुम्हाला शेवटला किती चिंबोरी भेटलीत आपल्याला ती. आता पटापट पगोल्यांचे घास सोडून घेते. आता मित्रांनो आपल्याला किती चिंबोरी भेटलीत. काम फिट झाल्या मस्त की. तरी आता भांग चालू होता. भांगामध्ये पण आपल्याला भरपूर चिंबोरी भेटलीत. बघितलं तर या साईडला या टपामध्ये आहे. तर बघितलं तर तशी आपल्याला एक 4-5 मोठी चिंबोरी लागलीत. बाकी सगळी मिडियम साईजचे आहेत. बघा किती चिंबोरी भेटलीत. तर बघू शकता मित्रांनो आपल्याला किती चिंबोरी भेटलीत. तर व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन व्हिडिओ बघायला भेटते. तर चला टाटा आणि आंब्याचा बाटा.